बारामतीचं विमानतळ हे महाराष्ट्र एअर डेव्हलपमेंट कंपनीकडे आहे। अजित पवारांच्या निधनानंतर या विमानतळाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। मात्र या विमानतळाच्या धावपट्टीवर मोठा सुरक्षेचा प्रश्न आहे। कुठलाही व्यक्ती सहजरित्या धावपट्टीवर येऊ शकतो। मोकाट जनावर देखील थेट धावपट्टीवर येऊ शकतात। जरी हे अनकंट्रोल एअरफील्ड असलं तरी या ठिकाणी अनेक व्हीआयपींची विमानं उतरतात। तसंच 2 प्रशिक्षण संस्था देखील या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यामुळे विमानतळाची सुरक्षा ही तितकीच गरजेची आहे। ही सगळी काय नेमकी इथली परिस्थिती आहे सांगतोय जयदीप भगत। मी सध्या बारामतीच्या विमानतळावरती आहे। माझ्या पाठीमागं ही धावपट्टी बघू शकतो। 3-3.5 महिन्यांपूर्वी धावपट्टीच्या शेजारी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर या विमानतळाबाबत विमानतळाच्या सुरक्षितेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर या ठिकाणी जे आहे ती DGCAची टीम या ठिकाणी येऊन गेली। या धावपट्टीवरती अगदी सहजरित्या कुठलाही व्यक्ती कुठलाही वन्य प्राणी सहजरित्या या ठिकाणी प्रवेश करू शकतो। त्याच्यामुळे जर धावपट्टीवर या ठिकाणी जे आहे ते एखादा व्यक्ती किंवा एखादा प्राणी आला तर अपघाताचा धोका संभवतो। त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ते उपाययोजना करणं गरजेचं आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर या ठिकाणी DGCAची टीम आली। याच विमानतळावरती 2 वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ते सुरक्षेची मागणी केली जाते। हे विमानतळ MADCच्या अंतर्गत आहे, म्हणजेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या अंतर्गत यांच्या ताब्यात आहे। याआधी हे विमानतळ MIDCच्या ताब्यात होतं। अजित पवारांचा अपघात झाला त्यानंतर या विमानतळाच्या सुरक्षितेबाबत अनेक चर्चा झाल्या। DGCAने देखील या ठिकाणी पाहणी केली। मात्र या विमानतळावरती या धावपट्टीवरती सहजरित्या कुठलाही व्यक्ती या ठिकाणी प्रवेश करू शकतो, कुठलाही वन्य प्राणी येऊ शकतो। त्याच्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे ते संरक्षण भिंत बांधावी अशी जी आहे ती मागणी केली जाते किंवा विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या केल्या गेल्या पाहिजेत अशी जी आहे ती मागणी इथल्या ग्रामस्थांची आहे। असं जरी असलं तरी हे विमानतळ या ठिकाणी 2 प्रशिक्षण संस्था आहेत प्रशिक्षण देणाऱ्या, तसेच अनेक उद्योगपतींची विमानं या ठिकाणी उतरली आहेत उतरतात। तसेच अनेक हेलिकॉप्टर्स देखील या ठिकाणी येतात। त्याच्यामुळे हे विमानतळ महत्त्वाचं आहे। जरी अनकंट्रोल्ड एअरफील्ड असलं तरी या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आता ह्या उपाययोजना नेमक्या कधी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती।